सामान्य माणसांनी फायनान्शियल मार्केटमधले नॉईज आणि सिग्नल्स हे कसे ओळखावे? सी नॉईज म्हणजे काय असतो ना, की जो खूप बढून चढून सांगतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल क्रिप्टो किंवा F&O लोक येऊन जातात की मला हा प्रॉफिट झाला, इतका प्रॉफिट झाला, इतका हे झाला, पण ते कधी सांगत नाही तुम्हाला किती लॉस झाला. तो नॉईज. ओके. आणि इंडिकेटर म्हणजे बेसिकली जो कन्सिस्टंटली इन्व्हेस्ट करत राहिला आहे आणि अल्टिमेटली त्याचा वेल्थ क्रिएट होत आहे. दोज आर द क्लिअर कट इंडिकेटर्स की तुमची ग्रोथ होत आहे की नाही. सो दॅट इज द ग्रोथ. दुसरा नॉईज म्हणजे फिन इन्फ्लुएन्सर. आता रिसेंटली सेबीनी आपण बघितलं असेल की मोठ्या ट्रेडरवर त्याला पकडलं बिकॉज ही इज गिविंग अ पीपल की हे असं केलं तर असं तुमचं रिटर्न जनरेट होईल. इनडायरेक्टली या फिन इन्फ्लुएन्सरला बेसिकली माहीत काही नसतं, पण ते फक्त ट्रेडर असून ते तुमची वेल्थ क्रिएट करतो असं म्हणतात. थर्ड प्रश्न, जेव्हाही तुम्ही कुणाकडे जाता तर त्यांना फक्त 2 किंवा 3 प्रश्न विचारा. आर यू क्वालिफाईड? तुम्हाला या क्षेत्रामध्ये किती वर्षांचा एक्सपिरियन्स आहे आणि तुम्ही आमची इन्व्हेस्टमध्ये मदत करू शकता का? समजा तुम्ही क्वालिफाईड नाही आहे तर आय एम सॉरी टू से तुम्ही त्यांच्याकडे नाही जायला पाहिजे. सेकंडली, तुम्हाला एक्सपिरियन्स. मला स्वतःला मी 2008-9ची सायकल बघितली आहेत जेव्हा लेमन ब्रदर्स झालं. मी 2014 लोकसभेचं इलेक्शन बघितलं आहे, 2016-17 बघितलं आहे, 2020 बघितलं आहे. इतके अप्स अँड डाऊन मी स्वतः बघितले आहेत. आणि फ्रॉम दॅट आय लर्न फ्रॉम माय मिस्टेक्स. आणि म्हणून आज आमच्यासोबत जे आहेत दे आर हॅपी अँड दे आर कॉन्फिडंट विथ अस.